नमस्कार, शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सर्वच पक्षाकडून उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। याच पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी मुलाखती सुरू आहेत। चाकूर तालुक्यात पंचायत समितीसाठी एकूण 10 जागा तर जिल्हा परिषदेसाठी 5 जागा आहेत। मात्र या 15 जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेसाठी एकूण 31 उमेदवारी अर्ज तर पंचायत समितीसाठी 53 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। म्हणजेच एकूण 84 इच्छुकांमधून केवळ 15 जणांनाच उमेदवारी मिळणार आहे। त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांची नाराजी पक्षासाठी अडचण ठरणार का? ते भाजपसोबतच राहणार का की वेगळी भूमिका घेणार, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। लातूर रोड येथील भाजप कार्यालयात या मुलाखती सुरू असून या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती लावली आहे। त्यामुळे भाजप कार्यालयात दिवसभरात गर्दीचं चित्र पाहायला मिळालंय। या संपूर्ण प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती निवडणूक प्रभारी अधिकारी रामचंद्र तिरुके यांनी दिली आहे। उमेदवारी प्रक्रिया, अर्जाची संख्या आणि पुढील घडामोडीवर त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, चला तर मग पाहूयात सविस्तर। नमस्कार, शेतकरी योद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आता आपण खरं तर भाजपच्या कार्यालयामध्ये आहोत। भाजपच्या जे आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहे चाकूर तालुक्यासाठी सध्या त्यांच्या मुलाखतीचं सत्र चालू आहे। आपल्यासोबत रामचंद्र तिरुके जे आहेत आणि त्यांचं पूर्ण पॅनल आहे। तर भारतीय जनता पार्टीकडे आज प्रचंड अशी गर्दी आहे, ही वस्तुस्थिती आहे। देशात नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान म्हणून काम करत आहेत, राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत। निश्चितच सामान्य माणसापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार पोहोचलेला आहे। ते दृष्ट्या महत्वाकांक्षा असलेले लोकच हे करू शकतात, बाकी लोकांना काम करणारा माणूस पाहिजे। म्हणजे शेवटी भाजपचा पुन्हा एकदा झेंडा चाकूरला लावणार असतील 100% 5च्या 5 जिल्हा परिषदा ह्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड मताने होतील। एकूण जिल्हा परिषद आणि आता पंचायत समिती आणि एकंदरीत पंचायत समितीच्या 10 ठिकाणी जे अर्ज आलेले आहेत त्या 10च्या 10 ठिकाणी भारतीय जनता पार्टी यावेळेला विजय मिळवेल। आणि एकंदरीत बघा ना, 5 जागेसाठी 31 जणांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली आहे आणि पंचायत समिती आणि 10 पंचायत समिती गणासाठी 47 जणांनी मागणी केलेली आहे। आणि हे सारे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान आहेत। त्यांच्या प्रत्येकाच्या निष्ठा ह्या रुसण्यासाठी नाहीत, निसटण्यासाठी नाहीत, पक्ष मजबूत करण्यासाठी आहे। प्रत्येकाची योग्यता आहे म्हणून त्यांनी आपल्याकडे दावा केलेला आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की आम्हाला मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तर आम्ही त्याच्यासाठी काम करू। या हेतूने सगळे चालत आहेत, त्यामुळे कुठला भेद नाही। विजयाची आम्हाला खात्री आहे। त्या चर्चेला काही अर्थ नसतो। काम करणारा एखादा कोणी कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्याला अनेक ठिकाणाहून मागणी असते। आता माझ्याच बाबतीत मी काही अतिशयोक्ती नाही बोलणार। माझ्या बाबतीत अनेक ठिकाणी लोकांना वाटतं की हा उमेदवार आमच्या भागात असावा, आमच्या जिल्हा परिषदेला असावा। माझ्यासारखे आपल्या लातूर जिल्ह्यात असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांची मागणी प्रत्येक ठिकाणाहून आहे। म्हणून हा बाहेरचा तो मधला हा भेद कोण करत असेल तर राजकीय दृष्ट्या महत्वाकांक्षा असलेले लोकच हे करू शकतात, बाकी लोकांना काम करणारा माणूस पाहिजे। खरं तर हे रामचंद्र तिरुके होते। बोलताना त्यांचं कसं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला माहिती आहे, ते अगदी म्हणजे प्रत्येकाला हवासा वाटणाऱ्या नेत्यापैकी ते नेते येतात। आणि खरं तर त्यांचं असं मत आहे की बाबा जिल्हा परिषद, पंचायत समिती या ज्या काही निवडणुका आहेत ते चाकूर तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती याच्यावरती भाजपचाच झेंडा लागणार असं सध्या तरी त्यांनी नमूद केलं। पण शेवटी मतदार राजा आहे, ते कोणाच्या मतपेटीमध्ये आपलं पारडं टाकतोय ते आपल्याला बघावं लागेल। तुर्तास तिथे थांबूयात। धन्यवाद।